बुलेटिनची सुरुवात दिल्लीमधल्या हॉटेल अशोकामध्ये इंडिया आघाडीची सध्या बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे तसंच राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे, ममता बॅनर्जी या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तसंच केजरीवाल, राघव चड्डा, भगवंत मान, अखिलेश यादव आणि आघाडीतल्या आणखी काही नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। 3 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही पहिली बैठक आहे। निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर आज काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सर्वच विरोधी पक्ष मोदी हटाव हीच भूमिका मतदारांच्या समोर मांडणार आहेत असंही कळतं। सर्व विरोधी पक्ष या संदर्भातली भूमिका मांडतील। राज्यनिहाय जागा वाटपाबाबत आज चर्चा होऊन निर्णयावर सहमती होऊ शकते। इंडिया आघाडी निवडणुकीत खासदार निलंबनाचा मुद्दा वापरण्याची शक्यता आहे। आगामी काळामध्ये देशभरात 4 ठिकाणी इंडिया आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत। दिल्ली, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने घेतलेल्या भूमिकेबाबत काँग्रेस आपली भूमिका मांडेल। केरळबाबत डाव्या पक्षांसोबत काँग्रेस सहमती दर्शवणार का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। राजधानी दिल्लीमधल्या अशोका हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू झाली आहे। ही खरं तर चौथी बैठक आहे। आपण पाहतोय मुख्य जी अतिथी आहेत त्यामध्ये सोनिया गांधी आहेत, शरद पवार आहेत, मल्लिकार्जुन खरगे देखील आहेत, त्यांच्या बाजूला लालू प्रसाद यादव, त्याचबरोबर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल हे बसलेले आहेत आणि इतर जे नेते आहेत ते देखील आहेत, अखिलेश यादव देखील आहेत आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर आदित्य ठाकरे आहेत, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे काँग्रेस पक्षासाठी। संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।